बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून संताप व्यक्त करत प्रकाशकाला थेट फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाचे वारे वाहू लागले आहेत। सोशल मीडियावर या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आलं आहे। शिवाजी महाराजांविषयी अनादर केल्याचा आरोप करत गायकवाड यांनी तीव्र शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे बिनीचे शिलेदार राहिलेले सुप्रसिद्ध विचारवंत आणि कम्युनिस्ट कार्यकर्ते गोविंद पानसरे यांनी सुमारे 37 वर्षांपूर्वी शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिलं होतं। या पुस्तकाच्या शीर्षकावरूनच आक्षेप घेत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन केला। या संभाषणात त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला। शिवाजी महाराजांविषयी असा उल्लेख करणारा गोविंद पानसरे कोण होता असा सवाल त्यांनी उपस्थित केला। फोनवरील संभाषणात गायकवाड यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्याचं समोर आलंय। त्यांनी प्रकाशकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही सांगितलं जात आहे। तुला घरात घुसून मारेन, चिडून टाकेल, जीभ कापेल अशा शब्दांमध्ये त्यांनी संताप व्यक्त केल्याची माहिती आहे। या विधानांमुळे प्रकरण गंभीर बनलं असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत। प्रकाशक प्रशांत आंबी यांनीही या प्रकरणात आपली बाजू मांडली आहे। त्यांनी स्पष्ट केलं की हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं नसून प्राध्यापक गोविंद पानसरे यांचं आहे। तसेच हे पुस्तक 1988 साली प्रकाशित झालं असून त्यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांनी गायकवाड यांना आधी पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचंही समोर आलंय। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। विशेष तपास पथकाच्या SIT चौकशीत आता या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे। खरातने महिलांचे शोषण केल्यानंतर त्यांच्या गर्भपातासाठी काही नामांकित डॉक्टरांची मदत घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या नव्या घडामोडींमुळे केवळ गुन्हेगारी नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे। तपास अधिक खोलात जात असल्याने आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशोक खरात स्वतःला दैवी शक्ती असलेला व्यक्ती म्हणून सादर करत महिलांना आपल्या जाळ्यात अडकवत होता। घरगुती अडचणी, वैयक्तिक समस्या दूर करण्याचे आमिष दाखवत त्याने अनेक महिलांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे तपासात समोर आले आहे। या प्रकरणात एका पीडित महिलेच्या गर्भपाताचा मुद्दा समोर आल्यानंतर तपासाची दिशा बदलली। गर्भपात नेमका कुठे आणि कसा करण्यात आला याचा शोध घेताना पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत। तपास यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार खरातच्या संपर्कात काही बडे डॉक्टर आणि सोनोग्राफी केंद्र चालवणारे व्यक्ती होते। पीडित महिला गरोदर राहिल्यानंतर त्यांना गर्भपातासाठी औषधे देण्यात येत होती। ही औषधे नियमबाह्य पद्धतीने कशी मिळाली याचा शोध घेतला असता काही डॉक्टरांनीच ती पुरवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। त्यामुळे या प्रकरणात वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही। बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान आज पार पडत आहे। अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची ही पोटनिवडणूक होत आहे आणि येथून सुनेत्र पवार या उमेदवार आहेत। त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। तसेच सुनेत्र पवार निवडून येणार असा विश्वास अनेकांकडून व्यक्त केला जातोय। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी भाष्य केलं आहे। भावनिक दृष्टिकोनातून आमचा सुनेत्रा काकींना या निवडणुकीसाठी पाठिंबा आहे, मात्र शेवटी त्या सत्तेत आहेत आणि महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात त्यांच्या पक्षातील लोकांकडून काही निर्णय घेण्यात आले तर आम्ही त्याचा विरोध करणार असंही पवारांनी स्पष्ट केलं। तसेच 2029च्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार निवडणूक होणार का यावर देखील त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं। रोहित पवार म्हणाले, आज बारामतीमध्ये अजित पवारांच्या प्रेमाखातर लोक मतदान करण्यासाठी येत आहेत, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर तो उत्साह नाही दिसतो की आपल्या नेत्याला निवडून आणायचं आहे। सुनेत्रा काकी यांना खूप चांगलं मतदान होणार असं आम्हाला वाटत आहे। तसेच लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार लढत झाली, विधानसभेतही तसंच झालं आणि आता 2029च्या निवडणुकीत होईल नाही होईल हा निर्णय दोन्ही पक्षाचा असेल। पण जे लोक अजित पवारांच्या पक्षात आहेत त्यांना असंच वाटतं की पवार वर्सेस पवार व्हावं, मात्र शेवटी हा निर्णय दोन्ही पक्षाचा असणार आहे। असं असलं तरी 2029 साली पवार विरुद्ध पवार होऊ शकतं असंही त्यांनी सूचित केलं। पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले,
काल संसदेत जो काही तमाशा भाजपकडून करण्यात आला, खासदार वाढवण्याचा लपूनछपून प्रयत्न केला गेला आणि त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. आणि आज अजितदादांचा पक्ष असेल, भाजप असेल आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष असेल, यांनी त्या बाजूने मतदान केलेलं आहे. या निवडणुकीकडे पाहिलं तर बारामतीकरांची जी भावना होती, सुनेत्रा काकींना निवडून आणायचं आहे, बारामतीकरांची इच्छा तीच आमची इच्छा आहे. संध्याकाळी 5 नंतर उद्यापासून तुम्ही बघाल, जी कोणी व्यक्ती चुकेल, महाराष्ट्राच्या हिताचा कोणी निर्णय घेणार नाही. महाराष्ट्राचं नुकसान जर काही लोकांकडून झालं, या पक्षातून नाही तर त्या पक्षातून, याचा विरोध जर कोणी करेल तर तो मी असेल. राज्यात राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसतानाही अनेकांनी चुकीची माहिती देत पैसे उचलल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे काही पुरुषांनी स्वतः महिला दाखवत योजनेचा लाभ घेतल्याचेही उघड झाले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार राज्यभरात एकूण 12,757 पुरुषांनी लाडकी बहीण बनून सुमारे 22.96 कोटी रुपयांचा गैरफायदा घेतला आहे. दुसरीकडे बोगस महिला लाभार्थ्यांपैकी 6,457 जणींकडून सुमारे 11 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना या संदर्भात पत्र पाठवून कारवाई सुरू केली आहे. मात्र ही वसुली केवळ 50% मर्यादित राहिल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर 2025 करण्यात आलेल्या KYC आणि पडताळणी प्रक्रियेदरम्यान या बनावट लाभार्थ्यांचा पर्दाफाश झाला. त्यानंतर 29 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1981 अंतर्गत काही संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते. या कारवाईनंतर काही प्रकरणात वसुली झाली असली तरी अजूनही मोठी रक्कम थकबाकीत आहे. विशेष बाब म्हणजे महिला लाभार्थ्यांकडून वसुली सुरू असताना पुरुष लाभार्थ्यांबाबत मात्र प्रशासनाने ठोस पावले उचलल्याचे दिसून येत आहे. 9 ऑक्टोबर 2025 रोजी महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी ग्रामविकास विभागाकडून अहवाल मागवला होता. मात्र 5.5 महिन्यानंतरही पुरुषांकडून वसुलीसाठी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे हे बनावट पुरुष लाभार्थी सरकारचे लाडके भाऊजी ठरत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुंबईसह महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज कुठून येत आहेत? मुंबई, नाशिक ड्रग्जची राजधानी का होताना दिसून येत आहे? पुणे, नागपूरमध्ये ड्रग्ज का सापडत आहेत? दरेगावजवळ ड्रग्जचा कारखाना कोणी सुरू केला? हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. यावर राज्याच्या गृहमंत्र्यांनी बोललं पाहिजे, असं उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत म्हणाले, जर शिखर बँक घोटाळ्यात जर सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट द्यायची असेल तर इतरांनाही द्यावी लागेल, म्हणून सर्वांना क्लीन चिट देण्यात आली आहे. शिवसेना प्रकरणी कोर्ट आज कोणती तारीख देतं हे बघावं लागेल. तर अमित शहा हे केवळ निवडणुकीपुरते पश्चिम बंगालमध्ये जातात. आम्ही अनेक वेळा तिथे जात असतो. तिथे काही वाद नाही. तिथली जनता आनंदी आहे. भाजपने तिथली चिंता करू नये, त्यांनी आसामची चिंता करावी. संजय राऊत म्हणाले की बारामती निवडणूक ही भावनिक आहे. सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न केले, पण दुर्दैवाने निवडणूक बिनविरोध झाली नाही. प्रमुख पक्षाचे उमेदवार नसले तरी काही अपक्ष लोक उभे आहेत. मवियाकडून आमच्या नेत्या सुप्रिया सुळे या सांगता सभेला उपस्थित होत्या. शरद पवारांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदानासाठी आवाहन केलं आहे. सुनेत्रा पवारांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतलेले आहेत. अजित पवारांविषयी भावना व्यक्त करणारी ही निवडणूक आहे. राहुरीची निवडणूक सुद्धा महायुती आणि मवियामध्ये चांगलीच टक्कर होताना दिसत आहे. राज्यातील लाखो शेतकरी आणि वहिवाटदारांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. अनेक दशकापासून प्रलंबित असलेला देवस्थान इनाम जमिनीच्या हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भातील नवीन कायद्याचा मसुदा पुढील 3 दिवसात सार्वजनिक होईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सूचनेनुसार हा सर्व समावेशक कायदा तयार करण्यात येत आहे. या मुद्द्यावर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी जनतेला 1 महिन्याचा अवधी दिला जाईल. जुलैमध्ये पावसाळी अधिवेशनात या कायद्याला अंतिम स्वरूप दिले जाईल. नव्या कायद्याचे फायदे. या निर्णयामुळे प्रशासकीय आणि आर्थिक स्तरावर मोठे बदल अपेक्षित. शेतकऱ्यांचे सक्षमीकरण. हस्तांतरणावरील बंदी उठल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीबाबत ठोस निर्णय घेता येतील.
विकास कामांना गती, जमिनीच्या तांत्रिक अडचणीमुळे रखडलेली विकास कामे आता मार्गी लागतील. मालकी हक्काची स्पष्टता, कुळ आणि वहिवाटदार यांच्यात अनेक वर्षापासून असलेले वाद या कायद्यामुळे कायमचे मिटू शकतात. 4.5 लाख हेक्टरहून अधिक देवस्थान जमिनी आहेत. विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याचे प्रमाण मोठे आहे. या जमिनीवर अनेक पिढ्यांपासून कुळ आणि वहिवाटदार शेती करत आहेत. मात्र कायदेशीर निर्बंधामुळे या जमिनीचे हस्तांतरण करता येत नव्हते. बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये आज पोटनिवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसून येतोय. दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीत ही निवडणूक लागली असून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात आहेत. मतदानाच्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असल्याचं सांगितलं. मतदानापूर्वी सुनेत्रा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. त्या क्षणी वातावरण अत्यंत भावनिक झालं होतं. अनेक वर्ष बारामतीसाठी काम करणाऱ्या अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी नतमस्तक होऊन आदरांजली वाहिली. या घटनेने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भावनिक रंग अधिक गडद झाल्याचं दिसून आलं. मतदानानंतर बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की बारामतीकर सकाळपासूनच मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडत आहेत. अजितदादांनी वर्षानुवर्षे मतदारसंघासाठी केलेल्या कामाची परतफेड लोक मतदानातून करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही निवडणूक केवळ राजकीय नसून भावनिकही असल्याचं त्यांनी नमूद केलं. लोकांनीच ही निवडणूक हातात घेतली असून मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान अजित पवार आणि शरद पवार यांच्या अनुपस्थितीबाबत विचारलं असता सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला. त्यांनी सांगितलं की दादांशिवाय कोणतंही काम करण्याची सवय नाही, मात्र आता वास्तव स्वीकारावं लागेल. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्येही भावनिक वातावरण निर्माण झालं. त्यांनी बारामतीकरांना आवाहन करताना या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान करून आपला सहभाग नोंदवावा असंही म्हटलं. राज्यातील विधान परिषदेच्या 9 जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीमुळे राजकीय गणितांना वेग आला आहे. विधानसभेतील संख्याबळाच्या जोरावर होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व दिसत असले तरी उमेदवारी कोणाला द्यायची यावरून पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. तर त्यानंतर आता वर्षा निवासस्थानी पुन्हा एकदा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार 23 एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर होईल. 30 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 2 मे रोजी छाननी होणार असून 4 मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 12 मे रोजी मतदान व मतमोजणी होणार असून 13 मे पर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. विधान परिषदेच्या एका जागेसाठी साधारण 28 ते 29 मतांची आवश्यकता आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. यामध्ये भाजपाला 5 जागा, शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 1 जागा येणार आहे. भाजपचे 5 उमेदवार निश्चित निवडून येणार असल्याने पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी आहे. मात्र भाजपमधील जुने नेते इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यास विरोध करत असल्याचे समजते. या संपूर्ण घडामोडीबाबत आज रात्री उशिरा किंवा गुरुवारी सकाळपर्यंत मोठे अपडेट समोर येण्याची शक्यता आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.